नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. सगळ्यांकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये. आणि काय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठले निर्णय झालेले आहे या संदर्भाने मी तुम्हाला हे वृत्त घेऊन आलेलो आहे. तर संपूर्ण वृत्त बघा. काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. बंधूंनो, तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत की आपला चॅनल लवकरच 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडत आहे. तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या नवनवीन अपडेट्स माहीत होतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे. याच धर्तीवर राज्य शासनाकडून आचारसंहितापूर्वीच डीए वाढीचा निर्णय विविध निर्णय घेण्याकरिता सलग 2 दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महागाई भत्ता 4% वाढ होणार आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना वाढीव 4% डीए लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. सदर वाढीव डीएचा लाभ माहे जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण डीए हा 46% पासून 50% इतका होणार आहे. आचारसंहितापूर्वीच विविध निर्णयाकरिता मंत्रिमंडळ बैठकाचे आयोजन. देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील महिन्यात 16 एप्रिल रोजी आयोजित आहेत. तर त्या अनुषंगाने आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिनांक 11 व 12 मार्च 2024 असे सलग 2 दिवस मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये राज्य शासनाकडून विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामधील राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव डीए लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. यामुळे राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना आचारसंहितापूर्वीच 4% महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय होणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतन व पेन्शनधारकाच्या एकूण निवृत्ती वेतनासाठी मोठी वाढ होणार आहे. हे आहे वृत्त. मित्र हो, तुम्हाला या वृत्ताबद्दल काय वाटते कमेंट्स करून नक्की लिहा. मित्र हो, तुमच्या ताज्या अपडेट्ससाठी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक इंस्टावर तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. मंडळी, चला लवकरच आपण 50,000चा टप्पा पार पाडत आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे विश्वासाबद्दल धन्यवाद, आभार.